नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय सह्याद्री. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. मी रूम मध्ये बसलेलो होतो, तर गाणं म्हणत बसलेलो होतो, एक जुनं गाणं. तर हे म्युझिक एवढं भारी देत आहे मागणं, तुम्ही बघा म्युझिक. हा, मैं इश्क उसका वो आशिकी है मेरी. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर आता? एक वेगळ्याच प्रकारचा सूर तयार केला त्यांनी. त्यानंतर मी जुडिओला गेलो. मला शूज घ्यायचे होते, पण मला काही शूज आवडलेच नाही. आरशात बघून केस सेट करणार नाही असं होणारच नाही. मग काय, थोडे केस सेट करून घेतले. नंतर आरशात बघून असं वाटलं आपली बॉडी वाढतीये, ग्रो करतीये. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. जेवण करून पाऊल यात्रा करत मी निघालो मनपाकडे, कारण मला गाडी पाहिजे होती. मी गाडी घ्यायला भावाकडे चाललो. बस आणखीन आली नव्हती म्हणून बसची वाट बघत बसलो. मी आत्ताच बसमधून उतरलो. बसमध्ये गर्दी होती, त्यामुळे मला शूट घेता आला नाही. त्यानंतर मी राजगुरुनगरची बस पकडून तिकडे निघालो. जाताना खूप जास्त ट्रॅफिक लागली म्हणून बस खूप हळूहळू चालत होती. बस मधली गर्दी फायनली कमी झाली आणि आत्ताशी मोकळा श्वास आला. आपण किती पण मोठं झालो तरी बचपन हे कमी झालंच नाही पाहिजे, तेव्हा खरी मजा. सब तरफ सिर्फ अंधेरा ही अंधेरा आहे. फक्त अंधार, फक्त अंधार आणि फक्त अंधार. तर मी आत्ता शिरोलीला उतरलोय आणि मी कोणालाच फोन नाही केलाय, कारण मला याला खूप जास्त उशीर झालाय. त्यामुळे म्हटलं त्यांना झोपू देऊ, आपण डायरेक्ट आता रूमवर जाऊ. रूमवर गेल्यावर काहीतरी खाऊन घेऊ, ब्लॉग एडिट करून डायरेक्ट झोपून राहू. माझं इथं पण परत केस सेट करणं चालू आहे. तर आजचा ब्लॉग मी याच ठिकाणी एंड करतोय. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.